दोन फोटो जास्त काढते मी. सो आत्ता मी आली आहे घरी आणि या आहेत आमच्या बाबांच्या भावाची मुलगी म्हणजे पुतणी आणि यांची चुलत बहीण. सो ही मोठी चुलत बहीण आहे, सुशीला ताई यांचं नाव आहे. आणखी एक आहे वैशाली ताई, बट त्यांना आज यायला जमणार नाही. येतात त्या दरवर्षी भाऊबीज रक्षाबंधनला वगैरे त्याच दिवशी, बट आज त्यांचं काहीतरी अर्जंट काम आहे त्याच्यामुळे ते आज नाही येणार आहेत. फक्त याच आलेल्या आहेत आणि त्यांचे मिस्टर भाऊ. तर बाबांना आणि यांना दोघांना यांनी ओवाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने दीदी आल्या तर त्यांचाही ओवाळणीचा कार्यक्रम झाला. मग अन्वी वगैरे आली. वेलकम 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 दिवाळी. हॅलो अगं कॉर्ड सेट बीड सेट, बाप रे मला पाहिजे हा ड्रेस. एवढा माझ्यापेक्षा सुंदर दिसायची गरजच नाहीये, पण माझ्यापेक्षा पण सुंदर दिसतीये ती. मी काय बोललीये, माझ्यापेक्षा सुंदर दिसतीये. बघू कोण दिसतंय सुंदर. दीदींनी घरीच ओवाळून घेतलेलं आहे बाबांना आणि यांना. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जाऊन पोचलेलो आहे ते म्हणजे मेन स्थळावर मामा मामींच्या घरी. कारण आमचं रक्षाबंधन आणि भाऊबीज हे इकडेच जोरदार असतं आणि मामी मस्तपैकी असा जोरदार बेत केलेला आहे. मामींनी मस्तपैकी चिकन केलेलं आहे, एवढं पातेलं भरून. आणि एवढा सगळा स्वयंपाक आमच्या मामी बिचाऱ्या एकट्याच करतात सकाळी लवकर उठून. आम्ही आपल्या आळशी सगळे आरामात येतो 2-3 नंतर. प्रत्येक वेळी ठरवते की मदत करायला पुढे जाऊ बट नाही होत. तरी पण माझा हातभार लागलेला आहे आणि स्वराने ते काही शूट घेतलं नाही कारण मी कामात होते. आणि तुम्ही पाहू शकता एवढी सगळी गर्दी आहे, एवढे सगळे जण असतात. सो मी भाकरी केलेल्या आहेत, मामींना मदत केलेली आहे. तर हे सगळं झालं, सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मग ओवाळण्या झाल्या आणि आमची धमाल मस्ती मजा सुरू झाली. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आम्ही दरवर्षी असं काहीतरी वेगळं करतच असतो. तर हे आहेत आमचे एकुलते एक लाडाचे मामा आणि त्यांच्या 6 बहिणी. 6पैकी एक बहीण नाही येऊ शकत, त्या वणीला राहतात लांब, बाकी सगळ्या नाशिकमध्ये राहतात आणि त्यांची तब्येतसुद्धा ठीक नसते. पण 5 जणी इथे येतात. आता एक आणखी लेट झालेली आहे, सगळ्यात छोटी बहीण, बट ती पण येईलच.
आणि सगळ्यांनी मग लाईननुसार म्हणजे माझ्या सासूबाई मोठ्या, त्याच्यानंतर या, त्याच्यानंतर मग छोटे 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 असा नंबर लागत जातो. यांचं झाल्यानंतर मग जे काही भाऊ आहेत सगळे म्हणजे मामांची मुलं, या सगळ्या मावशांची मुलं मुली त्या एकमेकांना मग ओवाळून घेतात. तो असा आमचा मोठा असा कार्यक्रम असतो. दोन फोटो जास्त काढते मी. चला चला चला. सरस आहे बाई. हा ओके. आमच्याकडे हाय परंपरा ही पण ये ग बाई इकडे ये. ओवाळणीचा कार्यक्रमही छान असा संपन्न झालेला आहे. त्याच्यानंतर सगळे गेले आहेत बाहेर, कारण पूर्ण गल्ली ही आमचीच असते त्या दिवशी. आणि मस्तपैकी स्पीकर लावला. या लहान चिल्ल्या पिल्ल्यांनी सगळ्यात जास्त मजा मस्ती केलेली आहे. कोणी गाणं म्हटलं, कोणी डान्स केलेला आहे आणि 100-100 रुपये प्रत्येकाने कमावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी उठून डान्स केला. माझ्या मिस्टरांनाही जबरदस्ती त्यांच्या बहिणींनी डान्स करायला लावला. त्यांना येत नाही, ते लाजतात पण खूप. डान्स काही त्यांना येत नाही, बट तरीही त्यांनी केला सगळ्यांसोबत. सो तेही पहा. आणि हा व्लॉग मग एंड करेल मी. कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा भाऊबीजेचा व्लॉग. आणि सगळ्यांना माझ्यातर्फे पुन्हा एकदा हॅपी दिवाळी.
फायनली दिवाळीमधले महत्त्वाचे जे दिवस असतात म्हणजे आज भाऊबीजचा दिवस होता, तर तोही संपन्न झालेला आहे. छानपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे, भरपूर एन्जॉय केलेला आहे. आणि आता आम्ही म्हणजे घरी आलेलो आहोत फायनली. इकडे तुम्ही पाहू शकता. तर येस, असे हे दिवाळीचे ब्लॉग्स होते. आणि या दिवाळीच्या ब्लॉग्सला सुद्धा तुम्ही किंवा मी केलेल्या फराळाला सुद्धा तुम्ही छान पसंती केलेली आहे, पसंती दिलेली आहे. माझ्या नानकटाईच्या ब्लॉगला तर खूपच जास्त पसंती दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. त्यासोबत मी जो साडीचा चंद्रकोरचा व्हिडिओ टाकला होता, तर त्यालाही तुम्ही त्याला तर डोक्यावरच उचलून घेतलं, म्हणजे काय बोलायचं. तर छान छान असे मी सुद्धा प्रयत्न करून, एवढ्या घाई गडबडी सगळा रश होता, एडिटिंगला सुद्धा वेळ नाही भेटायचा, बट तरीही मी सुद्धा तुमच्यापर्यंत डेली ब्लॉग्स पोहोचवलेले आहेत आणि तुम्हीही त्याला तितकंच भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर पुन्हा एकदा शेवटचा दीपावलीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जशी माझी छान दिवाळी साजरी झालेली आहे, दीपावली, तशी तुमचीही नक्कीच झालेली असेल आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्णही झालेल्या असतील. सगळ्यांना छान छान असे आवडीचे आपले गिफ्टसुद्धा मिळाले असतीलच. तर येस, मलाही एक छानसं गिफ्ट मिळालेलं आहे, बट ते अजून आलं नाही आहे. आल्यावर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच. आणि बाकी तर दिवाळी छानच गेलेली आहे, त्यामुळे आता दिवाळीचे हे ब्लॉग्स मी इथेच एंड करते आहे. आणि आपले रेग्युलर ब्लॉग्स नक्कीच चालूच राहणार आहेत, ते काही थांबणार नाही आहेत. सो थँक्यू व्हेरी मच हा माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि सर्व ब्लॉग पाहिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. हॅपी दिवाळी. बाय बाय.